जग जात मग वळून पाहता वाट तुझी कविता थोडी चुकली। जय शिवराय मित्रांनो एका जबरदस्त आणि ट्रेंडिंग व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। तर मित्रांनो मागच्या काही दिवसापासून तुम्हाला कळलं असेल की आपण ॲक्टिव्ह तर झालोय पण आपले जे काही कन्सिस्टंट व्हिडिओ आहेत ते येत नाही। तर मित्रांनो त्याचं कारण मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलं होतं की मी ॲडमिशन प्रोसेसमध्ये बिझी असल्यामुळे मी जे काही व्हिडिओ आहेत ते रेग्युलर टाकू शकत नाही। पण मित्रांनो एवढं का ॲडमिशनची प्रोसेस कंप्लीट झाली की आपले पहिल्यासारखे व्हिडिओ येत राहणार आहेत। ओके, तर मित्रांनो आजच्या व्हिडिओबद्दल बोलायचं झालं तर ट्रेंडिंग एका मराठी सॉन्गवरती एकदम खतरनाक व्हिडिओ आपण एडिट केला आहे। तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये जे काही स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला प्रोसेस सांगणार आहे ती व्यवस्थितरित्या तुम्हाला बघायची आहे तर तुम्ही एकदम सेम टू सेम असा व्हिडिओ बनवू शकताय। ओके, तर मित्रांनो सगळ्यात अगोदर जे काही बिटमार्क करण्यासाठी व्हिडिओ मी तुम्हाला दिला आहे सिम्पली तो व्हिडिओ तुम्हाला ॲड करायचा आहे आणि त्यानुसार जे काही तुमचं फोटो असेल व्हिडिओ असेल ते तुम्हाला ॲड करायचे। ओके, तर मित्रांनो आय होप की सगळं तुम्ही बिटमार्कनुसार ॲड केलं असेल। आता मित्रांनो जे काही इफेक्ट ट्रान्झिशन किंवा इफेक्ट असतील ॲनिमेशन ट्रान्झिशन काय जे काय असेल ते ज्या प्रकारे मी तुम्हाला सांगतोय त्या प्रकारे ॲड करायचे। त्यासाठी मित्रांनो सुरुवातीला यायचं आहे। आता पहिल्या फोटोला इथे बघू शकता ॲनिमेशनवरती क्लिक केलं तर कसल्याही प्रकारचं ॲनिमेशन आपण दिलेलं नाही। पुढे तुम्हाला ट्रान्झिशनवरती क्लिक करायचं आहे, ट्रेंडिंगचं सेक्शनला सिलेक्ट करायचं आहे आणि ट्रम्बल झूम नावाचं एक ट्रान्झिशन आहे बघू शकता ते ट्रान्झिशन तुम्हाला इथे ॲड करून खाली इथे जी काही ड्युरेशन आहे ती 0.1 सेकंद इथे 0.9 सेकंदपर्यंत तुम्हाला ह्याची स्ट्रेंथ आहे ती वाढवून घ्यायची आहे। ओके, ओकेवरती क्लिक करायचं आहे, पुढच्या फोटोला सिलेक्ट करायचं आहे, ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे। मित्रांनो इथं पण आपलं ॲनिमेशन आहे इथे इफेक्ट आहे। पुढे जे काही ट्रान्झिशन आहे या ट्रान्झिशनवरती क्लिक करायचं आहे, पुल आउटचं जे काही ट्रान्झिशन आहे ट्रान्झिशन तुम्हाला इथे ॲड करायचं आहे 0.8 सेकंद एवढी ह्याची तुम्हाला लेंथ वाढवायची आहे। ओकेवरती क्लिक करायचं आहे, पुढचा फोटो आहे त्याला सिलेक्ट करून ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे, इन ॲनिमेशनवरती क्लिक करून आता इथे बघू शकता ॲनिमे फ्रेम नावाचं जे काही ॲनिमेशन आहे ते ॲनिमेशन तुम्हाला ॲड करायचं आहे। मित्रांनो ह्याची जे काही ड्युरेशन आहे ते 1.4 सेकंदवरती सेट करायचे आहे। आउट ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे आणि झूम इनचं जे काही ट्रान्झिशन आहे ते ॲनिमेशन आहे ते ॲनिमेशन तुम्हाला ॲड करून ओकेवरती क्लिक करायचं आहे। आता मित्रांनो बघू शकताय जो काय आपला पुढचा ट्रान्झिशन आहे या ट्रान्झिशनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। ट्रान्झिशनवरती क्लिक केल्यानंतर इथे मित्रांनो ग्लिचचा एक सेक्शन तुम्हाला बघायला भेटतो। सिम्पली या ग्लिचच्या सेक्शनवरती क्लिक करायचं आहे आणि पहिलाच इफेक्ट आहे बघू शकता ग्लिच, तर हा इफेक्ट तुम्हाला इथे ॲड करायचा आहे। ओकेवरती क्लिक करायचं आहे, फोटोला सिलेक्ट करायचं आहे, ॲनिमेशनवरती क्लिक करून जे काही कॉम्बोची कॅटेगरी आहे यामधून तुम्हाला झूम वनचं ॲनिमेशन ॲड करायचं आहे। ओकेवरती डबल क्लिक करा, पुढे जे काही फोटो आहे त्या फोटोला सिलेक्ट करून म्हणजे जे काही व्हिडिओ फोटो असेल त्याला देखील मित्रांनो सेम तुम्हाला कॉम्बोमधनं झूम वनचं ॲनिमेशन द्यायचं आहे। नंतरचं जे काही ट्रान्झिशन आहे या ट्रान्झिशनवरती क्लिक करायचं आहे, ट्रेंडिंगवरती क्लिक करून कलर ग्लिच नावाचं एक ट्रान्झिशन आहे बघू शकता ट्रेंडिंग सेक्शनमध्ये ते ट्रान्झिशन तुम्हाला द्यायचं आहे। जो काही व्हिडिओ आहे त्याला सिलेक्ट करायचं आहे, ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे पुढच्या व्हिडिओला म्हणजे इथे बघू शकता इन ॲनिमेशनमध्ये आपलं जे काही ॲनिमे फ्रेमचा इथे इफेक्ट आहे म्हणजे जे काही ॲनिमेशन आहे ते ॲनिमेशन तुम्हाला द्यायचं आहे। हे दिल्यानंतर आउट ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे, झूम इनचं इथं देखील तुम्हाला द्यायचं आहे, ओकेवरती क्लिक करायचं आहे। आता मित्रांनो इथे बघू शकता इथे जे काही इन ॲनिमेशन आहे त्यामध्ये तुम्हाला 1.3 सेकंदवरती आणि आउट ॲनिमेशनमध्ये 0.5 सेकंदवरती अशी लेंथ ह्याची ठेवायची आहे। नंतर पुढचा फोटो आहे त्याला व्हिडिओ फोटो काय असेल ते XYZ मित्रांनो समजून घ्या। पुढं जे काही ॲनिमेशन आहे त्यावरती क्लिक करा, इथे देखील झूम वनचं ॲनिमेशन द्यायचं आहे कॉम्बोमधनं। नंतर पुढचा जो काही फोटो आहे व्हिडिओ असेल त्याला तुम्हाला ॲनिमेशनवरती क्लिक करून कॉम्बोवरती क्लिक करायचं आहे। डायनामिक शेक 2चं जे काही इथे ॲनिमेशन आहे आपलं ते ॲनिमेशन द्यायचं आहे, ह्याची काही कॉम्बोची स्ट्रेंथ आहे ते एकदम फुलवरती तुम्हाला सेट करायचं आहे। पुढचं जे काही ट्रान्झिशन आहे यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। प्रोचं सेक्शन जो काय असेल त्या प्रोच्या सेक्शनमधून तुम्हाला टीव्ही फ्लिकर नावाचं जो काही ते इफेक्ट म्हणजे ट्रान्झिशन दिसते ते ट्रान्झिशन ठेवायचं आहे 0.8 पर्यंत ह्याची जे काही लेंथ आहे ती ठेवा। ओकेवरती क्लिक करा, पुढचा फोटो सिलेक्ट करा, ॲनिमेशनवरती क्लिक करा। तर मित्रांनो त्या ॲनिमेशन कसल्याही प्रकारचं नाही इफेक्ट आहे, त्याच्या पुढचा जो काही फोटो आहे त्याला तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे, इन ॲनिमेशनवरती आपलं कॉम्बोच्या ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे। इथे तुम्हाला स्वे आउट नावाचं एक इथं ट्रान्झिशन किंवा ॲनिमेशन आहे ते ॲनिमेशन द्यायचं आहे। नंतर पुढचा जो काही फोटो आहे त्याला स्वे आउटचं इथं ॲनिमेशन द्यायचं आहे। नंतर पुढचं जे काही ट्रान्झिशन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे, ते बघू शकता मुवमेंटचं एक हे आहे सेक्शन आहे त्यामध्ये तुम्हाला स्लॉश नावाचं एक हे आहे आपलं जे काही ट्रान्झिशन आहे ते ट्रान्झिशन ॲड करायचं आहे। ओकेवरती क्लिक करायचं आहे, लास्टच्या फोटोला सिलेक्ट करून ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे। सेम मित्रांनो इन ॲनिमेशनमधनं तुम्हाला ॲनिमे फ्रेमचं ॲनिमेशन तुम्हाला ॲड करायचं आहे। ह्याची जी काही लेंथ आहे ती लेंथ तुम्हाला बघू शकता इथे जी काही निळी लाईन दिसत्या तेवढे ठेवायचं आहे आणि आउट ॲनिमेशनमध्ये जाऊन तुम्हाला फेड आउटचं इथे ॲनिमेशन ॲड करायचं आहे। ओकेवरती क्लिक करायचं आहे। आता मित्रांनो सुरुवातीला यायचं आहे, सुरुवातीला आल्यानंतर इफेक्टवरती क्लिक करायचं आहे, व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे। व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर जी काही आपली स्क्रीनची कॅटेगरी आहे या स्क्रीनच्या कॅटेगरीला तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे। इथे तुम्हाला बघू शकता ओपन फोल्डर नावाचं एक इथं हे आहे इफेक्ट, तो इफेक्ट इथं ॲड करून ओकेवरती क्लिक करायचं आहे। ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे, इंटेन्सिटीला पूर्णपणे तुम्हाला 0वरती ठेवायचं आहे।
ओकेवरती क्लिक करून पुढच्या फोटोवरती यायचं आहे. पुढच्या फोटोवरती आल्यानंतर आता मित्रांनो तुम्हाला इथे बघू शकता आपली जी काही ट्रेंडिंगची कॅटेगरी आहे त्या ट्रेंडिंगच्या कॅटेगरीमध्ये तुम्हाला इथे बघू शकता मल्टी इम्पॅक्ट नावाचा इफेक्ट आहे. तो इफेक्ट ॲड करायचा आहे. ओकेवरती क्लिक करायचा आहे. आता मित्रांनो त्याच्या पुढचा जो काही फोटो आहे इथे तुम्हाला इफेक्ट द्यायचा आहे नाही. त्याच्या पुढचा जो काही फोटो आहे म्हणजे आपली 6 सेकंदवरची बीट, ह्या बीटपाशी यायचं आहे. ह्या बीटपाशी आल्यानंतर सगळ्यात अगोदर तुम्हाला प्रॉपर बीटपाशी यायचं आहे. त्याची काय आपली स्प्लिटची कॅटेगरी आहे त्या स्प्लिटची कॅटेगरीला तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. स्प्लिटला सिलेक्ट केल्यानंतर इथे बघू शकता स्प्लिटला सिलेक्ट केल्यानंतर ट्राय मिरर लेअरचा जो काही इफेक्ट आहे तो इफेक्ट ॲड करायचा आहे. ओकेवरती क्लिक करून ॲडजस्टमधनं फिल्टरला 0 करायचं आणि जे काही व्हर्टिकल आहे ते तुमच्या फोटो किंवा व्हिडिओच्या हिशोबाप्रमाणे सेट करायचं आहे. ओकेवरती क्लिक करा. आता मित्रांनो तुम्हाला ह्याच इफेक्टच्या खाली बरोबर सेम पोझिशनला तुम्हाला डिकोर नावाची कॅटेगरीला सिलेक्ट करायचं आहे. मिनी रेनबोचा इफेक्ट ॲड करायचा आहे. ओकेवरती क्लिक करायचं आहे. एवढे इफेक्ट लावून झाल्यानंतर आता मित्रांनो डायरेक्ट तुम्हाला इथे बघू शकता 9-10 सेकंदाच्या मध्ये आपला जो काही डॉट आहे त्या डॉटच्या बरोबर खाली आपली एक इफेक्ट म्हणजे हे आहे बिटमार्क आहे. त्या बिटमार्कच्या बरोबर त्या पोझिशनला यायचं आहे. इफेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो बॉडी इफेक्टवरती क्लिक करून ट्रेंडिंगमध्ये फ्लिप्ड नावाचा एक इफेक्ट आहे तो इफेक्ट तुम्हाला इथे ॲड करायचा आहे. आता हा जो काही इफेक्ट आहे ह्या इफेक्टची जी काही लेंथ आहे ती तुम्हाला 13 सेकंदवरती आपली बीट आहे इथेपर्यंत वाढवायची आहे. इथेपर्यंत वाढवल्यानंतर आता या इफेक्टमध्ये कसल्याही प्रकारची ॲडजस्टमेंट करायची नाही. आता मित्रांनो फक्त एक फोटो सोडायचा आहे. त्याच्या पुढच्या फोटोवरती तुम्हाला यायचं आहे म्हणजे 15 सेकंदवरची जी काही बीट आहे इथं यायचं आहे. इथं आल्यानंतर तुम्हाला मित्रांनो इथं आपली जी काही व्हिडिओ इफेक्ट आहे बॉडी इफेक्ट आहे त्यामध्ये बॅकग्राऊंड्समध्ये तुम्हाला क्लिक करायचं आहे. हे जे सेक्शन आहे ह्यामध्ये तुम्हाला बघू शकता हर्ट बॅकग्राऊंड नावाचा एक इफेक्ट भेटतोय. सिम्पली त्या इफेक्टला ॲड करून ओकेवरती क्लिक करायचं आहे आणि आपल्या ह्या फोटोबरोबर ठेवायचं आहे. तर मित्रांनो बघू शकता आता ज्या प्रकारे तुम्ही डेमोमध्ये व्हिडिओ बघितला होता त्या प्रकारचा एकदम सेम टू सेम आपला व्हिडिओ इथं तयार होणार आहे. आता मित्रांनो व्हिडिओला सेव्ह करण्यासाठी जे काही सेटिंग तुम्हाला स्क्रीनवरती दिसते हे सेटिंग ठेवायचं आहे आणि एक्सपोर्टवरती क्लिक करून व्हिडिओला गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायचं आहे.